बातमी जळगावातून। जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात त्या प्रचार करत आहेत। सध्या शरद पवारांच्या सभा झाल्या तरीही फारसा फरक पडला नसल्याचं स्मिता वाघ यांनी सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे चंद्रशेखर नेवे यांनी। जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत भाजपच्या स्मिता वाघ आज प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः स्मिताताई आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? जनतेमध्ये अतिशय प्रचंड असा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये लोक वेगळ्या ठिकाणी फटाके फोडून आरती ओवाळून त्या ठिकाणी आनंदाने आमचं स्वागत करतायत आणि प्रचंड असा जनतेमध्ये उत्साह आहे। जरी 12-44च्या टेम्परेचरला असला तरी देशाची निवडणूक आहे, मोदीजींची निवडणूक आहे। या उत्साहामध्ये लोकांचा आम्हाला प्रतिसाद अतिशय आनंदाचा आणि खूप चांगला आहे। कोणत्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढत आहे? लोकांनी का मतदान द्यावं? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत। कोणाला उणं दुणं कोणाची रेषा पुसून आम्ही निवडणूक लढवत नाही आहे। आम्ही आमच्या कामाची जी रेषा वाढवली त्याच्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत। तर किती आपल्याला असं वाटतं की किती मताधिक्य मिळणार आहे, कितीचा लीड मिळणार आहे अशी अपेक्षा आहे तुम्हाला? नेते 5 लाखाचं सांगतायत। आगे आगे देखो होता है क्या। घोडा मैदान आता 7 दिवसावर आहे, आपल्याला निर्णय कळेल। विरोधक मात्र याच्यावरती टीका करतायत की लीडच्या गोष्टी करतायत, प्रत्यक्ष निवडून येता येईल का हे बघितलं पाहिजे असं म्हणतायत। निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो आहोत। विकासाच्या मुद्द्यावर घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत। शरद पवारांनी अजून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की जनतेचा प्रतिसाद मिळतोय, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं तरच विजय मिळू शकतो अशा प्रकारचं विधान केलं। बघा, ही देशाची निवडणूक आहे। देशाच्या निवडणुकीमध्ये ते जेव्हा आमच्याकडे होते तेव्हा ते EVM मशीनपासून तर हीच यंत्रणा तेव्हाही होती, पण विरोधाला विरोध करायचा आणि विरोधाच्या दिशेने कुठेतरी वक्तव्य करायचं याला काही अर्थ नाही आहे। जे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे त्या गोष्टीला हे चॅलेंज असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं? 2000 कार्यकर्ते त्यासाठी ते सुरक्षेसाठी ठेवणार आहेत। येऊ द्या ना, 4000 येऊ द्या, काय फरक पडत नाही। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।